निको, काय हो? असा का कांदा कापलाय तू? चांगलं आहे ना. हॉटेलमध्ये कसं कापते तसं कापलंय आज, माहितीये का? गोल गोल. अरे पण हॉटेलमध्ये बसलोय का आपण? घरी बसलोय ना जेवायला. मग कुठं लिहिलंय का की हॉटेलमध्ये फक्त गोल कांदा कापायचा, घरी उभा उभा कापायचा? काहीतरी वेगळं बघा, डोळ्यांना बघायला भेटते. असं बघून ना जास्त माणूस कांदा खाईल. पण कांदाच खाऊन पोट भरायचं का आपल्याला? तुम्हाला जेवढा खायचा आहे तेवढा खा ना. काहीतरी वेगळं युनिक करावं म्हणून कापला होता. मला वाटलं तुम्हाला आवडेल म्हणून केलं होतं. पण आम्हाला सवयच आहे, आम्हाला रोजच पाहिजे, आहे का नाही? नाही, डोळ्याला सवय झाली तसंच खायचा, तसलाच कांदा लागतो. धरा आहे उभा कापतो हा, तुमच्यासाठी. शाबास. बस का? सवय झाली तसलाच खायचा कांदा. हे असले कोण खाते? हॉटेलमध्ये गेल्यावर तुम्ही बरोबर हॉटेलची गोष्ट खाता. वेगळी आहे, आता घरी आहे आपण. तिथं तर फक्त रिंग रिंगच दिलेल्या असतात, त्या खाता आवडीनं. लिंबू बिंबू टाकून ते चालतं. आणि घरी एवढं मी मेहनतीने केलंय, इतकं मेहनती. कशाला एवढं एफर्ट कशाला पाहिजे? घरच्या घरी कसा कापायचा, खायचा. उद्यापासून अख्खाच खाल्लं नाही, तोच खायचा. तुम्ही अजिबात कापून देणार नाही. हा, चालतंय. जेव्हा शेतामध्ये चटणी भाकरी खातात तेव्हा कांदा असाच कापलेला असतो का? तिथं तेव्हा- पात खातात, कांद्याची पात खात्यात. हा, मग ते असं हाताने फोडूनच खातात ना. आम्ही तसंच घ्या उद्यापासून. हे घ्या, जे केलेलं तुम्हाला अजिबात आवडत नाही, पण चांगलं माहितीये. काय केलंय ते पण नीट नाही कापला. हे असं कांदा कापतात हे काय? मग आणतानाच मोठा बघून कांदा ना, आणतो छोटा छोटा. त्यातनं मी कापलंय व्यवस्थित, तरी पण ते तुम्हाला आवडत नाहीये. गप्पा. कांदा केवढा पण असतो, कांद्याचा काय संबंध आहे? उद्या बघा, अख्खा कांदा देणार. आता ते तुम्ही कापलं